डुगूला पायऱ्या उतरण्याचं एवढं वेळ लागलेलं आहे की आज तिला चांगलाच प्रसाद मिळालाय. झालं असं की डुगू आता अजिबात ऐकायला मागत नाहीये. तिला माचीस लावून घाबरवलं तरी ती घाबरत नाहीये. खूप धीट होत चालली आहे. पण खरं सांगायला गेलं तर लहान मुलं काहीतरी नवीन करायला जातात ना, तेव्हा आपल्याला खूप कौतुक वाटतं. पण जेव्हा प्रश्न सुरक्षिततेचा येतो ना, तेव्हा थोडा कडकपणा दाखवायलाच लागतो. पण हे तिला कसं समजणार, हे तिच्यासाठी चांगलं नाहीये. आणि मला जायचं होतं एका कामासाठी. खरं तर मला आयब्रोज करायचे होते. खूप दिवसापासून प्लॅनिंग होतं, पण टाईमच भेटत नव्हता. म्हटलं आज थोडासा टाईम काढून जावं. आणि पार्लरजवळ आले आणि बघते तर काय, पार्लरच बंद होतं. वेळ काढून आले होते, पण म्हणतात ना, आपण ठरवतो एक आणि होतं दुसरंच. पार्लर बंद होतं. मग तसंच थोडंसं पुढे चालत आलो. मग अचानक दिसलं साईबाबांचं सुंदर मंदिर. कदाचित बाबांचीच इच्छा असेल की आज मी त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं. मनाला एवढं भारी वाटत होतं ना की काय विचारूच नका. मग घरी आल्यानंतर पाणी पण आलं होतं. म्हटलं कपडे धुवून घ्यावेत. कपडे धुताना डुगूचं असं मध्ये मध्ये सुरूच असतं. आणि डुगूचे बाबा आज काही जेवायला येणार नव्हते, त्यामुळे मी बाजूच्या ताईंकडेच जेवण केलं. आणि डुगूचं खाणं कमी पण मस्ती खूप असते. मग त्यानंतर डुगूला झोपवलं. तर असा होता आजचा माझा ब्लॉग. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.